वेलकम बॅक टू द न्यू अनदर व्हिडिओ. खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे. खूप दिवसांनी म्हणता नाही, आता आपण रोज ब्लॉग बनवतो आहे. 2-4 दिवसात तरी ॲटलिस्ट. ठीक आहे, मस्त आता फ्रेश तर झालेलं आहे. थोडंसं बाहेर जायचं आहे, कारण की रिझन असं आहे बाहेर जाण्याचं की एक मिनिट गाणं समाटाला पॉज करावं लागतं पहिल्यांदा आपल्याला. तर सीन असं आहे की आज आहे संडे आणि आपण बाहेर, कारण की सुट्टी असल्यामुळं आज बाहेर जायचा प्लॅन आहे. आणि का आहे का नाही आहे हे मलासुद्धा नाही माहिती, फक्त बाहेर जायचं आहे. बघूया कुठं जायचं आहे, काय जायचं आहे. अनस्क्रिप्टेड म्हणता येईल आपल्याला हा प्लॅन, अनप्लॅन आहे. सो मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन अशा व्लॉगमध्ये. न्यू व्लॉग, न्यू डे, सॉरी रिपीट न्यू डे न्यू व्लॉग. ठीक आहे, आणि थोडंसं फ्रेश झालेलं आहे. थोडंसं टचअप करतो तोंडाला, पुट्टी बिट्टी मारून. चालू मस्त पैकी आपण फ्रेश होऊन झालेलो आहे. बाय द वे सीन असा आहे की कॅब ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे पुण्यामध्ये. धुळीमुळे ना त्याचं खूप जास्त घाम होता, डायरेक्ट घाम. आणि हे जॅकेट, कारण थंडी एवढी नाही आहे, पण तरीसुद्धा आपण आपलं प्रिपेअर्ड झालेलं बेटर आहे. आणि आपल्यासोबत जो एक फ्रेंड येणार आहे त्याचा अजून काही नाही आहे. सो बघूया आता काय सीन होतो, तो येतोय नाही येतोय. तर आपण तर जाणार आहे, कारण आता आपल्याला सुट्टी आहे. सुट्टी अशी नाही वेस्ट करणार आपण. ठीक आहे, तर बघूया काय होतं काय नाही आहे. तोपर्यंत स्टे ट्यून गाईड्स. तर मित्रांनो, माझा सीन असा आहे की आपण जो जाणार आहोत बाहेर, रिझन नाही माहिती, पण संडे असल्यामुळे थोडंसं बाहेर कुठंतरी फिरून यावं असा माझा प्लॅन आहे. म्हणजे कुठं तर मॉल किंवा काहीतरी खरेदी तर नाही, पण बघून तर येऊ शकतोच, कारण आज काही नाही. आणि ब्लॉग बनवायचा पण मूड आहे तोपर्यंत. आणि बघूया तरच बाहेर कुठं काही जेवण भेटलं तर जेवण पण करून. तर आपली आजची सवारी रोजच्या प्रमाणे स्कूटी हे आपली रोजची सवारीच आहे. आणि मला स्कूटी चालवायला मोस्ट ऑफ आवडतं, कारण की पुण्यामध्ये ट्रॅफिक असल्यामुळे सीन असं आहे की जास्त करून स्कूटीत हे मला बेस्ट वाटतं ऑप्शन. आता काही गाडी चालवतो आहे तर व्हिडिओ नाही बनवू शकत, कारण हा व्हिडिओ मी गाडी चालवताना काही शूट केलं तर डायरेक्ट माझी जे मम्मी असेल ना, ती तर खूप जास्त मला म्हणजे सीन असा आहे की खूप जास्त ओरडू शकते माझ्या मम्मीनं हा व्हिडिओ बघितला तर. ठीक आहे, तर आता मी हा ब्लॉग इथंच एंड करतो. म्हणजे एंड नाही करत, इथंच थांबवतो. आणि गाडी चालून झाल्यानंतर मग तुम्हाला सांगतो काय विषय आहे काय नाही. ठीक आहे, लोकेशनवरती आलो आहे कर्वेनगरच्या वेस्ट साईडमध्ये. आणि सीन असा होता की गाडी चालवताना मी व्हिडिओ का नाही काढत. रिझन हेच आहे फक्त की आपला म्हणजे काय, हा ब्लॉग तर माझी मम्मी बघतेच दरवेळेस. आणि व्हिडिओ काढत असताना मी गाडी चालवत असेल तर मग ती चिडून जाते. मोस्ट ऑफ माझा मोठा भाऊ चिडून जातो, कारण त्याला नाही आवडत असं गाडीवर चालत असताना एक हात सोडून एक हे करून गाडी व्हिडिओ काढतो ह्याच गोष्टीवर काय. आणि बघूया, घेण्याची तर काही इच्छा नाही आहे. आणि काय आवडलंच तर बघूया पुढचा प्लॅन कसा होतं काय नाही. वेस्ट साईडमध्ये आता बघू सीन कसा आहे आणि काय होतं काय नाही. सगळ्या गोष्टी ठीक आहे त्या, पण गाडीला चावी राहून गेली. सीन याच गोष्टीत आहे की मस्त
ब्लॉग हा आपला आता बघूया सीन कसा होता पुढे जाऊ ॲटलिस्ट. आत्ता जस्ट येताना ना हे टोपीवर बघू शकता काय सीन झालेला आहे. फुल घाण झालेली आहे. मेन गोष्ट म्हणजे हा जॅकेटसुद्धा खूपच खराब झालेला आहे. खराब म्हणजे खूप एवढा जास्त की सीन असा होतो आहे हा बघू शकतो. तर बघूया आता सीन कसा आहे. ब्लॉग तर हा मस्त होणार आहे असं मला वाटत आहे. कपडे तर आणि तुम्ही हे बघू शकता वेस्ट साईड प्रॉपर आणि खूप मोठे करणार पाहिजे. होय काय आवडतं आता काय नाही. हा तर शर्ट मोस्ट ऑफ आवडलेलाच आहे. बघूया ट्राय करून कसा सीन होतं काय होतं आणि आवडतो म्हणजे घातल्यानंतर आवडला तर ठीक आहे नाहीतर मग कॅन्सल. ठीक आहे बघतो आता ट्रायल रूममध्ये जाऊन. हा जो शर्ट आहे ॲक्च्युली खरंच छान दिसतो आहे. आणि दुसरी जी गोष्ट आहे ना ह्याच्यातली म्हणजे मी एवढं हळू का बोलतो कारण बाहेर खूप शांत आहे खूप. ठीक आहे आणि हा ब्लॉग सॉरी कसा होईल माहीत नाही पण तुम्ही शर्ट हा बघून घ्या. केस थोडे विचित्र झालेले आहेत कारण कॅब घातल्यामुळे. आणि हा ड्रेस मला खरंच जेन्युइनली आवडला पण बघूया अजून काय ह्यासोबत खाली पॅन्टमध्ये काय पेअर होऊ शकता तो बरं आहे. स्टेप गाईज अजून एक ब्लॅक कलरमध्ये आहे पण वेगळ्या पॅटर्नमध्ये सो ते पण आता ट्राय करून बघतोय. आवडला तर तो पण घेऊन असा हे पण घेऊ. या दोघांपैकी एक कुठला तरी घ्यायचा आहे आपल्याला. साईज एक्सेल आहे. हां एक्सेल असून ते गेलं एवढा मोठा झाला. एवढा काही खास नाही वाटत. तो पहिल्यातच भारी वाटत होता. हे थोडासा खूपच म्हणजे मला नाही आवडला काहीच हा पण तो आवडलेला आहे. तर बघूया आता ह्या दोघांपैकी कुठला घ्यायचा आणि कुठला चॉईस करायचा. हे हा माझा मधला म्हणजे मी जे घालून होतो तो टी शर्ट आणि हा आत्ता जो मला आवडला आहे तो मी घेण्याचा ट्राय करतो म्हणजे घेणारच आहे ऑलमोस्ट कारण आवडलेला आहे. ठीक आहे आणि कसा दिसतो आहे आवडलेलाच आहे. बघूया अजून काय घेण्याची इच्छा तर आता ऑलमोस्ट हेच आवडलेलं आहे आणि हेच तेवढं घेण्याचं सीन आहे. हे घेतलेलं आहे अशा आणि जॅकेट घालून घेतो आता पहिल्यांदा. इकडं का चाललं आहे मी लेडीज सेक्शनमध्ये आपल्याला इकडं जायचं आहे. बोलत कुठं होतं ते सुद्धा कळत नाही आहे. जेवण करायचं. जेवण तर बाहेर नाही केलं कारण भूक जास्त नव्हती कारण दुपारी 3:30 वाजताच मी जेवण केलं होतं. म्हटलं की ठीक आहे घरी गेल्यानंतर आता मस्तपैकी मॅगी देऊन खाऊया. आता मॅगी बनवतो आहे. साधारणपणे वाजत आहेत 10:30-11 वाजत आहेत आणि आता मॅगी करतो आहे. आणि रूममध्ये रूममेट्स कोणीसुद्धा नाही आहे कारण 2 जण आहेत ते गावाला गेलेत आणि 1 जण आहे तो बाहेर गेला आहे. सो एकटाच आहे मी आणि बघूया आता मॅगी कशी बनते. खूपच खराब झाली. फक्त पाणी गरम करणे समाप्त विषय फेमस झाला. झालेली आहे मस्तपैकी मॅगी आणि आता आपला व्लॉग जो बघतच आपल्याला मॅगी खायची आहे. तुम्ही हा व्लॉग नसेल बघितला तर प्लीज जाऊन पहिल्यांदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नंतर व्लॉग बघा. आणि आता मी मॅगी खातो कारण की खूपच जास्तच भारी झालेली आहे. यावेळेस मी कांदा टोमॅटो असे मसाले काही नाही टाकले कारण भूक जास्त लागली होती. आत्ता 11 वाजता आणि ही 11 वाजताची मॅगी खाण्याचा योग लागलेला आहे. आता कुणाला तर मित्रांनो तुम्ही हा व्लॉग बघितला असेल तर प्लीज जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की हा ब्लॉग कसा झालेला आहे. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, शुभरात्री. भेटूया एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.